तनया निखिल कसे होतं 6 वर्ष. माझी अशी चिडचिड झाली होती ना सीतला, मी त्याला ओळखलंच नाही. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसा ब्लॉग वगैरे करायची काही अशी इच्छा नव्हती. आज सकाळपासून मी काही शूटही केलं नव्हतंय. आणि आता वाजले संध्याकाळचे 7:30. दिवाबत्ती झाली आहे आणि मम्मा जागी झाली आहे. तर ब्लॉग करायचं कारण असं आहे की जनरली लोकांना कसं आवडतं ना की हे खाऊयात ते खाऊयात, छान काहीतरी गोडधोड. माझ्या नवऱ्याला काय आवडतं माहिती? तुम्हाला काय आवडतं निखिल? रात्रीचं किंवा सकाळचा भात गरम करून खायला. फोडणीचा भात. आणि आज सकाळीच मी एक्स्ट्रा लावलं होतं त्याच्यासाठी. सो त्याला त्याच्याच पद्धतीने लागतं. आता तर मी किचन चांगलं करून त्याच्या हवाले दिलंय. मला येतच नाही रे काय, मला शिकवलंच नाही माझ्या मम्मीने. तर शेफने काम करता करता चांगलाच पसारा घालायला सुरुवात केलेली आहे. आवरलं? आता कौतुक कर ना ते तुझं, जे नेहमी करतो स्वयंपाक केल्यावर ते. चव घेऊन बघ. नाही तू ते कौतुक कर ना, ते मी एकच नंबर करतो आणि माझ्या चव घे आणि मग मला सांग. मला आवडत नाही ते. अरे तू टेस्ट कर फक्त. छान आहे छान आहे. कांदा जळालाय. काही जळालं नाही का बघ. नाही ऍक्च्युली छान आहे पण मला आवडत नाही. सो यू एन्जॉय. आणि हे झाल्यानंतर मला डीप क्लीन करावंच लागणार आहे किचन, कारण भाऊसाहेब भयंकर गोंधळ घालून ठेवतात आणि मला ते किचन गंध अजिबात आवडत नाही. डीप क्लिनिंगची मला जास्त चिंता नाही, कारण माझ्याकडे आहे अगारोचं हे इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर विथ दिस 7 डिफरंट अटॅचमेंट्स. यात हा मोठा ब्रश, कॉर्नर क्लिनिंगसाठी टिप ब्रश, छोटा ब्रश, स्पंज ब्रश, इमिटेशन वूल ब्रश, देन क्लोथ ब्रश, सरफेससाठी फायबर ब्रश आणि ब्रश होल्ड करण्यासाठी ब्रश हेड होल्डर, हे सगळं येतं. ह्या ब्रश हेड होल्डरला एका साईडला कोणताही ब्रश अगदी छान इझिली मॅनेज होतो. सोबतच हे 2 रॉड आहेत जे त्या ब्रशला एक्सटेंड करतात. आणि हे आहे आपलं मेन युनिट, अगारोचं इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर. हे यूज करायला अगदी सोपं आहे. एकदा ऑन करायचं फक्त. देन खाली एक चार्जिंगसाठी केबल सुद्धा आहे जे आपण चार्ज करू शकतो. सोबतच युजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड विथ चार्जिंग केबल मिळते. तर निखिलच्या स्वयंपाकाच्या महान मदतीनंतर किचन काहीतरी असं दिसतंय. सगळीकडे डाग दिसत आहेत, बट हे पटकन क्लीन होऊ शकता. कसं ते तुम्हाला मी ह्या डेमोमधून दाखवते. ते मी सगळ्यात आधी हा सरफेसवाला ब्रश यूज करते. थोडंसं किचन क्लिनिंगचं लिक्विड ॲड केलं आहे मी आणि ते क्लीन करायला घेतलं आहे. नंतर ह्या कॉर्नर ब्रशने मस्त एजेस पण क्लीन करून घेतल्या. सगळ्यात मेन होतं गॅस क्लीन करणं, कारण तो माझ्याकडनं खूपदा केला जात नाही, कारण शेजारीच बेसिन नाही, त्यामुळे मला खूप जास्त पाणी त्यावर ओतता येत नाही. सोबतच मी मागच्या टाईल्स पण क्लीन करायला घेतल्या. त्यासाठी मी हा मोठा ब्रश यूज केला. तुम्ही आत्ताची हालत बघू शकता की तो कसा दिसतोय, कारण हल्लीच मी पुरणपोळी केली आहे आणि जे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले ते थोडे भिंतीवर उडाले साराचे. तर म्हटलं मस्त आता हा ब्रश आहे आपल्याकडे तर डीप क्लीन करून घेऊया मस्त. अगदी 5 मिनिटात त्याने असं छान क्लीन करून घेतलं. आणि सगळं क्लीन केल्यानंतर बघा किती जास्त फरक जाणवतोय. हे प्रॉडक्ट बघून मी भयंकर खुश आहे. नंतर मी बेसिंग पण क्लीन करायला घेतलं. हा जो बेसिंगचा ब्रश आहे स्मॉल ब्रश, त्याने हे पण अगदी छान डीप क्लीन झालं. हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना, ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. मी खाली प्रॉडक्ट टॅग पण करते आहे. तुम्ही हे नक्की घ्या. हे किचनच्या डीप क्लिनिंगसाठी खूप उपयुक्त आहे. आता सगळं झालंच होतं तर म्हटलं किचनचे जे माझ्या ग्लासेस आहेत ते पण क्लीन करून घेऊयात. निखिल पण मला मदतीला आला आणि आम्ही अख्खं हे किचन वगैरे जे आहे ना ते झालंय आता सगळं. आणि आता मी एकदम छान काहीतरी काम करायला बसतोय, म्हणजे बघायला बसतोय काहीतरी. तर ॲक्च्युली काय झालं होतं ना, आमच्या लग्नाला आता 6 वर्ष पूर्ण होतील पुढच्या महिन्यात. आणि आमचे लग्नानंतर जे आपल्याकडे फोटोज व्हिडिओज येतात ना, तर फोटोज आणि अल्बम आमच्याकडे लवकर आला होता, बट व्हिडिओज त्या दादाने दिलेलेच नव्हते. त्याच्याकडे थोडी फाईल इकडे तिकडे झालेली होती. तर त्यांनी डिसेंबरमध्ये दिलं होतं. मग तो डेट आपण त्यांनी नाशिकला दादाकडे दिला होता. आमच्यापर्यंत तो आलेलाच नव्हता. त्यानंतर कोविड लागलं, तो त्याच्याकडेच होता आणि हो नाही करत नाही शक्य. मागे एकदा विषय झाला होता की घेऊन जाईल मी ती एक्सटर्नल ड्राईव्ह, पण नाही झालं. शेवटी मग आमची एकदा मी घेऊन गेली, तो लॅपटॉपमधनं डेटा ट्रान्सफर वगैरे केला आणि मी ती डिलेवरीच्या वेळेस घेऊन गेली होती की चला बघूयात असं तसं. काही झालं नाही, ते तिथेच राहून गेलं. रिनोव्हेशनच्या काळात पुन्हा ते इकडे तिकडे झालं. आता जेव्हा आम्ही सखीच्या बर्थडेला गेलो होतो ना, तेव्हा दादाने आठवणीने ते काढून दिलं की घेऊन जा तुझी ड्राईव्ह आणि बघ तुझ्या लग्नाचा व्हिडिओ कसा होता ते. त्यांचं सगळ्यांचं बघून झालं होतं. कधी डिसेंबर 2019ला. आणि त्यांनी खूप हसल्यावारी पण नेलं होतं, कारण निखिलनी बऱ्याच गमती जमती केल्या आहेत ज्याच्यावरनं त्या अजूनही निखिलची खूप मजा घेतात. तर आणि ते इथे आल्यानंतर पण आम्हाला ती ड्राईव्ह त्या कपड्यांमध्ये कुठे गेली सापडत नव्हती. आता ती सापडली आहे, बट त्याची वायर आमच्याकडे नाही आहे. सो निखिल आता खाली गेलाय त्याच्या फ्रेंडकडे. जर वायर मिळाली तर आम्ही आता बघायला बसू आमचा लग्न साखरपुडा जे काही होतं.
तर चला तुम्ही आमच्यासोबत गमती जमती पण बघा. मी तो ऑडिओ हवा तर म्यूट करते आणि तेव्हा नक्की काय काय चालू होतं ना हे तुम्हाला सांगते. बट त्यासाठी वायर हवी आहे. फायनली स्टार्ट झालंय. आय डोंट नो आता हे असं काही असतं की नाही सीडीच्या स्टार्टिंगला, पण आमच्या वेळेस होतं. आपल्या वेळेस सिनेमॅटिक वगैरे सगळं नवीनच सुरू झालेलं होतं. सो बघूया आता निखिलचा साखरपुडा. आणि पहिलाच इश्यू सापडला आहे इथे. 24/6/19 डेट आहे. आमचा साखरपुडा झालाय 26/4/19ला. 6 आणि 4ची गडबड झाली आहे. विनायकला 6 वर्षानंतर सांगायचं का कॉल करून? जाऊ दे आता, त्याला काय सांगणार. बिचारा. चलो चल पुढे पुढे करते. स्टार्टिंग कर आपली. अँड हिअर वी आर. तनया निखिल कसे होतं 6 वर्षापूर्वी. आणि कॅन यू इमॅजिन कोणता माणूस साखरपुड्याला असा ड्रेस घेतो निखिल? अरे छान होता तो. काय तो साखरपुड्याचा ड्रेस होता तो. येलो शर्ट आणि ती ब्लॅक पॅन्ट. असं काही कुठे डिफाईन नाही केलेलं आहे की साखरपुड्याला हेच घातलं पाहिजे. माझी अशी चिडचिड झाली होती ना. तुम्हाला वाटतोय कोणत्या अँगलने की हा नवरदेव आहे म्हणून? तुला पण नाही वाटत आहे ना बाबू? दादा वहिनी आणि मी आम्ही ऑलमोस्ट सगळे पिंक व्हाईट असे थीम मध्ये होतो माझ्या घरी. आणि ह्या आहेत माझ्या माम्या मावश्या. आणि तुम्ही म्हणाल की याच्यात सगळं तुझ्या माहेरच्या का दिसत आहे? कारण ही माझ्या माहेरकडची सीडी आहे. जे दोघं वेगवेगळे व्हिडिओग्राफर होते तर हे माझ्या माहेर साईडचे म्हणून तुम्हाला यात माझ्या माहेरचे जरा जास्त दिसतील. सो असं काही लुक होता ह्या सगळ्यांचा. आणि हे लॉन्च कोणतं होतं रे? रुक्मिणी बँकवेट. येस. आणि होता हा सगळा जो मला आहेर आलेला होता सासरकडनं, हा सगळा तो होता. चॉकलेट्स वगैरे मी निखिलला एक्स्ट्रा टाकायला लावले होते लास्टला. आणि हे माझ्या माहेरून तिकडे जे जातं ना शिदोरी वगैरे, हे ते सगळे डबे आहेत. तर सगळं घरी केलं होतं. मम्मी मामी मावशी आत्या लोकांनी सगळं. इथे सगळ्या लेडीज मंडळी. आणि आता झाली माझी एंट्री. कसली बारीक होती मी. 30 किलो मायनस आजच्या वेटला. मला मेकअपचं तेव्हा काही कळतही नव्हतं. मी खूप सिम्पल असा सायडरचा जो मेकअप असतो ना 500 रुपयेवाला मेकअप करून आलेली होती. बट मी गोड दिसते ना निखिल? असंच मेकअप करायला पाहिजे. तू असं म्हण ना मी गोड दिसते असं. हा तू भारीच होती म्हणून लग्न केलं, असं थोडी तू बस केलं. येस. आणि अजून एक गंमत सांगते तुम्हाला आमच्या एंगेजमेंटची. तर मला ना लांबचा चष्मा होता आणि मला लांबचं दिसत नव्हतं. आणि आमचं लग्न ठरलं होतं 1 एप्रिलच्या आसपास, नाही 7 एप्रिलच्या आसपास फिक्स. आणि एंगेजमेंट होती 26 एप्रिलला. म्हणजे मध्ये 20 दिवस मी निखिल भेटलेलोही नव्हतो. त्यामुळे काय तेव्हा व्हिडिओ कॉल वगैरे पण नव्हते व्हॉट्सअपला. तर हे जे आहे ना हे निखिलला येलो शर्टवर लांबून गेला आणि मी माझ्या रूममध्ये रेडी होत होती आणि त्याने तिकडनं मला हात केला आणि मी त्याला ओळखलंच नाही. कारण मला असं वाटलं की नवरदेव, मला माहितीही नव्हतं त्याने हा ड्रेस घेतला. मला झालं की हा कोण आहे. म्हणजे मला दिसलंच नाही बेसिकली लांबून की हा निखिल आहे म्हणून. कारण दादाचा एक सतेश मित्र आहे, सतेश दादा सेम असा दिसतो. सो आय थॉट सतेश दादाच आहे म्हणून मी हाय केलं त्याला. नंतर मला वहिनी म्हणे अहो दाजी होते, तुम्ही असं कसं काय हाय केलं? त्यांना कसं वाटलं असेल त्यांच्या मागच्या कलर यांना. आणि दाजी बघा. अरे मी नंतर 2 ड्रेस घेतले होते. हा ते ठीक आहे. बट तुम्हीच सांगा कमेंटमध्ये हे असं असतं का? आणि इकडे माझ्या माम्या मावश्या, कारण की त्या सगळ्या कामाच्या बायका होत्या. सगळ्यात आधी हा छोटा सुपारीचा कार्यक्रम झाला होता. आता हे माझे मामा आहेत आणि निखिलचे मामा आहेत, दोघं बसलेले होते पूजेला. आणि एवढी अशी गर्दी होती मस्त साखरपुड्याला. कारण आमच्या घरातल्या मुलीचं तसं शेवटचं कार्य होतं. म्हणजे आमच्या घरात शेवटचंच कार्य होतं, मी लास्ट होती. आणि निखिल त्यांच्या घरातलं सासरकडून पहिलं आणि माहेरकडून पहिलं, सासरकडून शेवटचं माहेरकडून पहिलं कार्यक्रम होता. सो सगळेच होते. आणि ही जी माझी साडी होती ना, ही माझ्या मावशीची साडी होती. आणि ती दादाच्या लग्नात घेतली होती. तेव्हाच मी सांगितलं होतं जेव्हा कधी माझा साखरपुडा होईल ना मावशी, मी तेव्हा हीच घालेल. तर मला आवडली पण होती आणि छान पण दिसत होती. मी कशी दिसते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ता छान दिसते की तेव्हा छान दिसते? बाय द वे तेव्हा एक पिंपल नाही माझ्या चेहऱ्यावर. बघ केवढी क्लिअर स्किन आहे. हे मनू परी किती छोट्या छोट्या. आणि ही आहे रिंकू मावशी. माझं आधी लग्न झालं होतं आणि 6 महिन्यांनी रिंकू मावशीचं. सो आधी हा कुंकू लावायचा कार्यक्रम झाला. आणि ही आहे निखिलची खूप मित्रमंडळी. म्हणजे आता तरी कमी दिसत आहेत, असे पुढेपर्यंत खुर्च्या बसलेल्या होत्या. आणि आमचे एक रिलेटिव्ह आहेत जवळचे, माझ्या पप्पांचे मित्र. ते काय म्हणाले होते ते सांगते थांबा तुम्हाला. तर काका घरी येऊन म्हणाले होते अरे त्या पोराला केवढं कबाळ आहे, तू नीट बघून घेतलंय ना? कारण निखिलचे इतके मित्र होते आणि बऱ्यापैकी गोंगाट चालू होता. तर थोडा डाऊट आला होता की एवढे कसे मित्र. आणि
फुल दाढी बिडी वाढवलेले असे आणि हा लास्ट होता त्या सगळ्यांमध्ये, नाही सेकंड लास्ट होता, लास्टला तर रवी भाऊजी होते. सो ही माझी ती साखरपुड्याची साडी जी तुम्ही आत्ताच मी सोनीच्या लग्नात घातली होती ती बघितली. आणि माझे सगळ्यात मोठे जाव आणि दीर आहेत ज्यांनी आमचं हे सगळं केलं होतं. सो बऱ्याच जणांनी विचारलं, माझ्या सोन्याबद्दल विचारतात, तर जो वरती हार घालते मी तो, पुन्हा ती छोटीशी अंगठी, पैंजण, हे सगळं मला, हे बघा हा हार, हे सगळं मला याच्यात घालण्यात आलं होतं. आता एवढं क्लिअर नाहीये साखरपुड्यात. अँड हिअर इज द ग्रूम इन येलो शर्ट. निखिल जरा इरिटेट झालाय, बट स्टील मला तेव्हा याद झालं होतं की का रे निखिल असं करतोस तू. आणि सगळे मागची चिल्लर पार्टी सगळी मोठी झाली आहे आता. आणि हे आहेत माझे काका काकू आणि छोटीशी दुर्वा. आमच्याकडून पण निखिलला चैन आणि कडं आणि अजून काय होतं रे तेवढं आणि अंगठी घालण्यात आली होती. आणि हे माझे सासरे आणि माझे पप्पा, ते लास्टला मिठी वगैरे मारायचंय. तात्यांचं इथे एवढं चालत आहे, फोटो काढायला ये, फोटो काढायला ये, व्यायासोबत फोटो काढायचा आहे मला. तर यांचे बरेच फोटो आहेत ह्या दोघांचे आणि असेच मामा लोकांचे पण आहेत. सो लग्न ठरलं, कुंकू लागलं, त्याच्याबद्दल नाही, कुंकू अजून लागणार आहे, ही त्याच्या आधीची पूजा होती. आता एवढं आठवतही नाही, खूप 6 वर्ष झाले स्टील. हे फोटो खूप आहेत आमच्याकडे, कारण तात्यांनी एवढ्या जणांना फोटो क्लिक करायला लावले होते तिथे. बेसिकली खाली सगळे म्हणत होते टोप्या घातल्या एकमेकांना, म्हणजे त्याचे मामा वगैरे. आणि हा होता निखिलचा सेकंड ड्रेस. हा मला चालला होता, हा मला साखरपुड्यासारखा वाटत होता, बट तेव्हा एवढं बोलतच नव्हतो आम्ही की हे ड्रेस वगैरे एकमेकांचे चॉईस करायला जाऊ. कारण की आमचे 1 एप्रिल 7 एप्रिल नंतर आम्ही डिरेक्टली 26 एप्रिलला एकमेकांचे तोंड बघितले होते का रे, त्या 5 मिनिटानंतर. सो व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? की माझं ते 5 वर्षापूर्वी थोडीच असं होतं का आपण रोज भेटणार हा साखरपुडा. तसं नाही, बट ते येतात ना शॉपिंग बिपिंगला सगळे सोबत जातात, ते तेव्हा पण जायचे, बट माणूस पुण्याला होता. नव्हतं माहिती तेव्हा, पहिल्यांदाच लग्न झालं. नेक्स्ट टाइम अरे लोक दहा करता का. हा माणूस तेव्हा बी इंटरेस्टेड नव्हता आणि आता बी नाहीये. साखरी हा चैन घातली बघ, तुला अडकवलं आम्ही. आणि चैन पेक्षा आमची मागणी अशी होती, चैन नाही दिलं तरी द्या, कडं द्या, कारण निखिलला कडं खूप जास्त आवडतं. खूप वर्षापासून घालतो का रे तू? म्हणजे हे तर लग्नात नवीन केलं, बट त्याच्याकडे आधी पण होतं. आणि त्याच्या गळ्यात एक एन आहे त्याच्या नावाचा. तो कधीचा आहे रे निखिल? मी 7वी 8वीचं होतो तेव्हा केलेलं आहे. सो त्याला पण खूप आवडतं सोनं घालायला माझ्यासारखं. आणि ते सगळ्यात मेन सखी आम्हाला ओळखतच नाही. तिला आम्ही म्हणतोय मम्मा आहे, पप्पा आहे, ती बघतच नाहीये. ती मामा बाबा या लोकांनी ओळखते, बट मला निखिलला अजिबात ओळखत नाही. निखिलला तरी थोडीफार करतेय, मला तर ओळखतच नाहीये. सो तुमच्याकडे पण आता सेम रिच्युअल्स असतात का साखरपुड्याचे? कारण प्रभागाप्रमाणे ते बदलत जातात, जिल्ह्याप्रमाणे. सो डू कमेंट, कारण इव्हन जातींप्रमाणे पण बदलतं. बऱ्याच जणांकडे ते श्रीमंती पूजन नसतं लग्नाच्या आदल्या दिवशी, आमच्याकडे असं काही असतं. म्हणजे जर साखरपुडा आधी नाही झाला तर हळदीच्या दिवशी हा कार्यक्रम असतो. आणि दिस इज चांदीचं नारळ गेलं. आणि ह्या सगळ्या माझ्या नंदा आहेत, नंदा कम बहिणी आहेत. मामांचीच पोरी जास्त आहे कारण निखिल याच्यात नो नंदा. आणि माझ्या आयुष्यातली पहिली महागडी साडी घालून मी आली होती. आणि मी निखिलकडे बघत, तुम्ही बघता त्याचे मित्र खाली कसे उभे होते, कसे फोटो काढत होते, म्हणून सगळे बोलत होते काय चालू आहे म्हणून. मी थोडी अनकम्फर्टेबल होती, मला काही सुचत नव्हती. याच्यानंतर एक एकदम वाईट एम्बॅरेसिंग मुवमेंट पण आहे, ती पण तुम्हाला दाखवते मी. सो मी ते हार वगैरे घालून आली आहे. या हाराबद्दल बऱ्याच जणांनी मला विचारलंय. तर हा मी 6 वर्षापूर्वी केला होता साखरपुड्याच्या वेळेस, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला घातला होता. आता फायनली कुंकू लागायचा कार्यक्रम चालू आहे. सो असं फूल आणि बुके देऊन स्वागत केलं. देन हे कलश वगैरे. आपल्याला पूजेचा मान कधी मिळणार आहे निखिल? नाही माहिती. कोई नहीं है हमारे पास अभी पूजे का मान के लिए. गौरीच्या लग्नात ओढून ताणून घ्यावा लागतोय वाटतं. मग दादाला भी कोण नाही ना चुलते. आणि हा फायनल याचं कुंकू लागला. गोड दिसताना हे सगळं ते ज्वेलरी पर्स वगैरे जे काही होतं, बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या. त्याच्यात चॉकलेट्स मी निखिलला स्वतः ऍड करायला लावले होते. हे काय रे? साखरपुडा आहे तो. अरे हा तो साखरपुडा आहे. आणि नंतर ह्या सगळ्यांनी ओटी भरली होती माझी. आणि हे जे आहे ना अंगठी ठेवायचं, हे दादाच्या वेळेस मी बनवलेलं होतं. त्याच्यात फक्त त्यांचा डी आणि पी चेंज करून मी टी आणि आय ऍड केला होता.
आणि हे जुन्या पिक्चर कसं केलंय त्याने. हा बघ ना. हे मागे घे, मी तुला एक दाखवते आपण एंगेजमेंटची रिंग घालतानाची गंमत. थोडं थोडं मागे घे. हे बघ आम्ही दोघं गुडघ्यावर का बरं याचं रिझन सांगते मी. तर ते गुडघ्यावर बसून अंगठी घालतात ना, तसा निखिल बसला होता, बट ते माझ्या लक्षातच आलं नाही. तो बसला, मला वाटलं फोटोसाठी बसला म्हणून मी पण बसले. मला आत्ता अजून पण इतकं इम्बॅलन्स होतं की तिथे समोर बसलेले लोक किती हसत असतील, किंवा याचे जे मित्र होते पुण्याकडचे वगैरे, ते काय गावठी येईल कळत पण नाही का. बट लिटरली त्या मुवमेंटला मला कळलं नाही. एक तर माझ्या आधी फक्त माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालेलं होतं, आणि शैलेश जिजू पण काय असे हे नाहीये रोमॅन्टिक वगैरे, ते पण असे काय गुडघ्यावर बसलेले नव्हते. सो मला इथे अंदाजच आला. भोळी माणसं भेटली तुम्हाला. त्या मला तेजालाच माहिती आम्हाला कशी माणसं भेटली आहेत. सो मला अजूनही फेल होतं की यार तेव्हा मला समोरचे किती हसले असतील. बट ठीक आहे. पेढा खाऊ घातलाय तुला, तेव्हापासून गोड खाऊ घालतोय तेव्हापासून. मी कशी पण गोडच आहे बाबा. आस्क एनीवन, मी खूप गोड आहे आणि मी गोड दिसतीये. तू खाते पित्या घरी आली आहे की नाही? हे मी एक खाता पित्या घरीच होती आधी पण आता इम्प्रूव्ह. आता पण ते बघ ना, ते कळत नव्हतं यार तेव्हा. बघ मी ते छोटे कानातले, त्याच्यावर ते मागे वेल वगैरे लावलेत. उज्ज्वल काका आता नाही. हे काका कोरोनात वारले. यांनी निखिलला अंगठी केली होती का रे निखिल, सोन्याची लग्नासाठी? इथेच गेले होते आय थिंक लग्नात. नाही लग्नात पैसे घेऊन गेले होते ते मला. आणि इथून पुढे सगळे निखिलची मित्रमंडळी सुरू होईल जी अजिबात संपणार नाही. आणि लुक ॲट माय फेस, मला भयंकर भूक लागलेली होती. आणि हेच ते निखिलचे मित्र जे सिन्नरला गेल्यावर निखिलला घरात राहू देत नाही. ह्या माझ्या प्रॉपर सवत्या असं मी म्हणते. निखिल सवत तर माझ्या उभी ती कोण म्हणजे नाही ते आहेत, बट हे सिन्नरचे जे आहेत ना, सकाळी 9 संध्याकाळी 7 पुन्हा रात्री 9, हे ऍक्च्युअल सवत आहेत माझे. आणि ही सगळी पुण्याची मंडळी आहे. पुण्याची सवत नाही. नाही पुण्याची सवत नाही. पुण्याची फक्त विकेंडला असतात विथ मी असतात, म्हणजे विथ बायका आणि मी असं असतो. अतुल भाऊजींकडे आयफोन होतं बघ फोटो काढायला. हे तुझ्याकडे पण होतं का रे तेव्हा? बाय द वे तेव्हा ते फाड होतं ना, गिफ्ट वगैरे द्यायचं. मला सगळे घरचे तुला आयफोन देणार, तुला आयफोन देणार. तुम्हाला काय दिलं होतं निखिल? आय आस्क यू. आज मी काय तुला सांगणार होती हा मला हे घेऊन ये म्हणून? मी तुला हे विचारलं होतं की तुला काय हवंय. आणि तू ते जाऊ दे, तू काय दिलं ते सांग. मी काहीच नाही दिलं. आणि मी याला वॉच दिलं होतं. आणि ते वॉच दिल्यानंतर ह्या माणसाने काय केलं असेल, 2 दिवसांनी मला म्हणतो तनू याची डायल एवढी काही खास नाही. तेव्हा तर तनू बी नाही, तनयाची डायल एवढी काही खास वाटत नाही, चेंज करून घ्यायचं का? आणि यू वॉन्ट बिलीव्ह, मला असं वाटलं तो मजाकमध्ये म्हणतोय, तो चेंज करायला घेऊन आला होता. हा मग ठीक आहे, तू दिलंय तर मग काहीतरी त्यात हे आवडलं मी पाहिजे होतं ना. आवडलं होतं मला, पण मग थोडं चेंज. तुमचा दादा आणि हे सगळे माझे कॉलेज फ्रेंड्स, यातल्या एकीचंच लग्न झालेलं होतं. आणि हे मागे बसून एवढे बोंबा मारत होते, अडकला या माणसाचं नुकसान होतंय. स्पेशली शुभ्या तिथं दिसत नाहीये. आणि ही आमची ती लेक जिचं आत्ताच रिसेंटली लग्न झालं मागच्या महिन्यात. ह्या निखिलच्या आजी आहेत, आजी बाबा आहेत, जे दोघं पण नाही आहेत आता. बट दे वर सो एक्सायटेड, कारण निखिल पहिला नातू होता त्यांचा आणि त्याचं लग्न बरंच लेट झालंय त्या मनाने. त्यामुळे आजी बाबा असे खूप खुश होते की फायनली निखिलचा साखरपुडा झालाय असं. मला आजी आणि बाबा मला अजूनही आठवते, दोघांनी पैसे दिले होते. सी बाबा किती खुश होते. बाबा इज लाईक फायनली निखिलचा साखरपुडा झाला. ओके. आणि हा आहे आमच्या आईंच्या माहेरचा परिवार. ह्या इकडच्या ज्या सगळ्या आहेत ना, त्या निखिलच्या माम्या आहेत, बेसिकली माझ्या मम्म्या आहेत, फक्त शैला मावशी सोडून का रे. आणि त्यांचे इथे इतके वाद चालू होते वरती. दे आर लाईक की आमच्या भावाचा आमचा फोटो काढायचा इकडे, ज्या आमच्या सासवा उभ्या आहेत त्यांचा. सी ज्योती मावशी ते म्हणतं पण आमचा घे, त्यांचा नका घेऊ म्हणून. मला अजूनही आठवत आहे ते. सी बट माझ्या मम्मी किती बाय द वे आम्ही सगळे सुधारलोय. पण इकडच्या साईडला ज्या माझ्या मम्मी लोक आहेत ना, ऍज इट इज सगळं का रे, मी पण सुधारली. बट आणि हा सगळा परिवार मोठा आहे. माऊ बघ किती छोटी, जी माऊ मावशी सखीशी खेळायला येते ना, ती माऊ मावशी एक्झॅक्ट सखी सारखी दिसते त्या व्हिडिओ. सगळे मोठे होऊन गेले त्यातले. शुभम US ला आहे, अपुराचं लग्न झालंय, बाळ आहे, राधिका आयर्लंडला आहे, पूजा वकील झाली, संजू आर्किटेक्ट झाली, गुड्डू MBBS ला गेली, विनीत तिकडे, आर्यन 12वीला आता, नकुल बघ नकुल आम्ही कुठे काय होतं. आणि हे नवरीची फॅमिली, दादा आणि पप्पा इतके थकलेले होते. इव्हन दादाचे सगळे फ्रेंड सुद्धा खूप थकलेले होते, कारण त्यांनी खूप मेहनत केली होती. वहिनी प्रेग्नेंट होती, 3रा महिना होता, तरी पण ती खूप धावपळ करत होती.
माझा दादा बघ किती गोड दिसतोय. हे माझे मामा मामी आहे, मोठा मामा मोठी मामी. आमचा पिवड आहे आणि आयुष किती मोठा दिसतो आता. पिऊ तरी ठीक आहे, गोडू गोडू छोटा अजून. हे माझे छोटे मामा मामी पण या फोटोत. आणि तिकडे आहेत आमचे अण्णा. आणि बेसिकली आता सगळे म्हणजे मम्मीच्या माहेरची जी फॅमिली आहे, सगळे माझे काका मावशी माम्या, सगळी चिल्लर पार्टी, सगळ्यांचा पण एक फोटो झाला फॅमिली फोटो. कारण लग्न कार्यातच असं असतं की फॅमिली फोटो काढता येतात. त्यानंतर आय थिंक मामाच्या वास्तुशांतीला आम्ही परत असे फोटो काढलेत. हे माझे मोठे काका, छोटे काका पप्पांशेजारी, दादा, नंतर मोठा मामा, छोटा मामा, अण्णा, नेसी अण्णा, मोस्ट फेवरेट पर्सन. अण्णा पण स्थळ घेऊन यायचे बळजबरी माझ्यासाठी. अण्णाने मला चालते कधी दिदीचं होतं. संपली एवढीच होती, झालं सुरू. अरे संपली आता. हे असं आहे म्हणजे नाही हा हे तेव्हा नवीनच फॅड सुरू झालं होतं, 1 पीस घालायचं, केक कटिंगचं वगैरे. तर हा केक मी काहीतरी वेगळाच दिला होता आणि वेगळाच आला होता. बट छान होता त्या ओकेजन पुरतं, ऑप्शन नव्हता. तेव्हा ते कुंकू काढायचं पण फॅड नव्हतं असं एवढं. त्याच्यामुळे माझ्या मेकअपच्या खाली ते कुंकू ॲज इट इज दिसतंय. आणि केक कटिंगला निखिलचं म्हणणं होतं कोणाला स्टेजवर बोलवू नको. आय डोंट नो काय, पण मी बोलवलं होतं. नंतर दादा वहिनी त्यांना पण बोलवलं होतं. असं केक कटिंग वगैरे झालं होतं. हे नवीनच फॅड होतं. माझे पप्पा तुम्ही बघू शकता टोटल अपोजमध्ये होते या कार्यक्रमाच्या. हे सगळं मी आणि वहिनीने मॅनेज केलं होतं. पप्पाला अजिबात आवडलं नव्हतं आम्ही हे केलेलं. ही इज लाईक की तुम्हाला फोटो काढायचे काढा, हे केक कटिंग वगैरे ते आपलं महाराष्ट्रीयन याला शोभत नाही. लेट पण झालं होतं ना, आणि खूप लेट झालं होतं. रिझन 10:30चा साखरपुडा. किती वाजता सुरू केलं तुम्ही? 12, 12:30, 2 तास. प्रत्येक कार्यक्रमाला हाल केले यांनी माझे. इथून याच्यानंतर आम्ही भेटलो होतो परत. काय दुसऱ्यांदा भेटलो होतो एंगेजमेंटच्या दुसऱ्या दिवशी. आय थिंक मतदान होतं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा भेटलो. नंतर सगळी चिल्लर पार्टीवरती बोलवली होती केक खायला, कारण केक खूप होता आणि संपणार कसा होता. इकडे नवरदेव नवरी सोडून पप्पांचे तात्यांचे तर इतके फोटो आहे ना साखरपुड्यात, स्टेजवर पुन्हा खाली ओपनिंग त्या गेट जवळ. नंतर ही सगळी चिल्लर पार्टीवरती बोलवली होती केक खायला, विश करायला, मस्त फोटोज काढायला. यात मला माऊच सगळ्यात जास्त आवडती, पण माऊ इथे दिसत नाहीये. आणि मी हे जे मागे लावलंय ना हे नकली केस आहेत आणि माझ्या ह्या लुकला पार्लरवाली नव्हती. हे आम्हीच जुगाड मारला होता, मी आणि रिंकू मावशीने. आणि सगळं झाल्यानंतर हे लेटपर्यंत फोटो चालू होते आणि आम्ही दोघं पण खूप अनकम्फर्टेबल होतो. काय रे निखिल? मी तर आती होतो, म्हणजे काही सुचतच नव्हतं. त्यांना मला इतकं सांगत होती पोज द्या. शेवटी ना आमची मामी ते माझ्यासोबत जे आलं ते फोटो काढायला, ते म्हणजे ठीक आहे आम्ही आज जातो, तुमचे फोटो चालू द्या. कारण लिटरली काही सुचत नव्हतं. ते असं हातात हात घेणं वगैरे इतकं वाईट अनकम्फर्टेबल होतं. ते आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एकदम क्लिअरली दिसत असेल. पण ठीक आहे, त्यामुळे खूप जास्त फोटोज नाही आहेत आमचे. एकतर लेट पण झालं होतं, पण गोड दिसतोय रे. आता लग्न झालं असतं आता लय आणलेलं. हा, मी तुला नाही काय करायला लावलं असतं. हे कर. इथे पण काही जास्त केलेलं नाही आपण. काय सखू, मम्मा पप्पा येते. कुठे मम्मा? कुठे मम्मा? तिला ते ग मी गोड दिसतीये रे. संपलं. तर असा काही होता आमच्या साखरपुड्याचा व्लॉग. नाही म्हणता येणार मी, काही व्लॉग म्हणून नव्हतं सुरू केलं ते. सखी तुला दिलाय मी ओपन करून बेटा, का बरं ओरडते आता? तर याला व्लॉग नाही म्हणता येणार. हे आम्ही आमचंच बघायला बसलो होतो. तर मी खूप जास्त शूट नाही केलंय. अगदी मधलं जे मला वाटलं तेवढं शूट केलं, कारण मला पण ते बघायचं होतं, मला पण ते सगळं एन्जॉय करायचं होतं. मला खूप भारी वाटलं. तेवढं बारीक व्हावं लागणार आहे मला, तर मी गोड दिसते असं मला तरी वाटतंय. तुमच्या साखरपुड्याचं व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितलेत की अजून तुम्ही पण आमच्यासारखे बघितले नव्हते? बघितले तर कोणता मेमोरेबल मुवमेंट आहे त्याच्यातला, किंवा तुमच्या एंगेजमेंट रिलेटेड काय आठवणी आहे, डू कमेंट. कारण की मला पण वाचायला खूप आवडतं आणि त्यानिमित्ताने तुम्हाला पण उजाळा मिळेल की काय काय झालं होतं तुमच्या साखरपुड्याला. आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल ना, तर मी तुम्हाला असे आमची हळद आणि लग्न पण दाखवेल. त्याच्यात खूप जास्त मजा आहे, त्याच्यात खूप जास्त भांडणं पण आहेत लग्नात आणि साखरपुड्यात. पण ठीक आहे, तुम्हाला आवडलं तर तुम्ही सांगा, मी दाखवते. यात मी खूप वरवर दाखवायचा प्रयत्न केला, कारण मला ब्लॉग खूप लांबवायचा नव्हता. सो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि जर पुढचा पार्ट बघायचा असेल हळदीचा आणि लग्नाचा, तो एकत्रच दाखवायचा ट्राय करेल मी. तर खाली मला कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.